श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, समाधान आणि आरोग्याची प्राप्ती हो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आता अक्षय तृतीयेचे उपाय किंवा अक्षय तृतीयेला पितरांची पूजा कशी करावी, पितरांच्या शांतीसाठी हे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड आहेत. तर ते सगळ्यांनी बघा. ज्यांनी ज्यांनी पाहिले नाहीत त्यांनी अवश्य बघा. त्याच पद्धतीने आपण अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आणि पुढे अजून काही दिवस 21-22 दिवस अघोर लक्ष्मी मंत्र जपाने सिद्ध केलेली रुद्राक्ष माळा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. तर अजूनही काही बुकिंग बाकी आहेत. तर ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांनी ती माळ बुक करा. रुद्राक्षाचीच माळ आहे, मात्र त्याच्याबरोबर तुम्हाला मी अघोर लक्ष्मी मंत्र एक देणार आहे आणि ती स्वतः मी सिद्ध करून पण देणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा प्रचंड प्रमाणात लाभ होईल. एकच अट आहे की तो मंत्र गुप्त ठेवावा, म्हणजे फक्त आणि फक्त तो तुम्हालाच माहिती पाहिजे आणि ती जी माळ आहे ती तुम्हीच वापरायची आहे. दुसरी गोष्ट, लक्ष्मी कुंचन ज्यांना ज्यांना घ्यायचे आहे किंवा देवी देवतांच्या मूर्ती, गणपती, बाळकृष्ण, अन्नपूर्णा माता किंवा विष्णू लक्ष्मी, विश्वकर्मा देवता किंवा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती, तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, दत्त महाराज या कोणाचीही मूर्ती आज हवी असेल, अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही नक्कीच बुक करू शकता. तुमच्या नावाने ते ठेवली जाईल आणि ती अभिमंत्रित पण केली जाईल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला गेला आहे. या दिवसाबद्दल बोलेल तेवढं कमी आहे आणि सगळ्यांनाच माहित आहे की या दिवशी काय करावं काय नाही. अजून एक टिप तुम्हाला देते आजच्या दिवसाची. तुम्हाला काहीच नाही ना जमलं तर आज पाण्याचं दान नक्की करा, कारण सगळ्यात महत्वाची 2 दानं आजच्या दिवशी दान करायचे असतात. ते म्हणजे पाण्याचे दान आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आजूबाजूला कुठेही जर देशी गाय असेल तर तिला चारा पाणी जे काही तिला लागतं ते तुम्हाला अक्षरशः म्हणजे सोनं दान केल्याचं पुण्य मिळेल जर तुम्ही हे 2 दान आजच्या दिवशी केलेत. आजच्या उपायाकडे वळूया. म्हणजे आजचाच नाही, आजपासून कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. एक वही घ्यायची आहे. शक्यतो अशी जरा चंदेरी, सोनेरी अशी जर तुम्हाला मिळाली डायरी, छान डायरी, तर तुम्ही तीच घ्या. कारण जेवढं आपण थोडंसं म्हणतो ना आपण, जेवढं छान वस्तू किंवा डेकोरेटिव्ह वस्तू तेवढा त्याचा फायदा आपल्याला जास्त होतो. म्हणजे दिसायला चांगलं वाटतं. फायदा म्हणण्यापेक्षा दिसायला आपल्याला एक उत्साह येतो की ही एक स्पेशल डायरी आहे. पण नसेल, जी कुठली वही असेल घरामध्ये ती नवीन वही घ्यायची आहे. त्याच्या पहिल्या पानावर तुम्हाला थँक्यू युनिवर्स, माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केल्याबद्दल असं लिहायचं आहे. हिरव्या पेनाने किंवा निळ्या पेनाने. वरच्या बाजूला स्वस्तिक काढायचं आहे, 2 रेषा, आणि खाली ओम लिहायचं आहे. हे तुम्हाला मध्ये तुमची मी जे सांगितलं ते लिहायचं आहे. वरती स्वस्तिक, खाली ओम लिहायचं आहे. त्याच्या खाली तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे. पान उलटायचं आहे. फ्रंट पेज जे असेल त्याच्यावर आज तुमची इच्छा कशी लिहायची आहे ते तुम्हाला सांगते. लिहायचं आहे की थँक्यू युनिवर्स, माझी प्रत्येक इच्छा पूर्ण झालेली आहे. काय सांगू का, इच्छा आपल्या बऱ्याच असतात. त्यामुळे मग त्यामध्ये पैसा येतो, त्यामध्ये आरोग्य येतं, त्यामध्ये मुलांच्या परीक्षा पास येतात, त्यामध्ये लग्न येतं, बाळ होणं येतं. म्हणजे एक नाही, मानवी आयुष्यामध्ये हजारो इच्छा आपल्या असतात की हे असं झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे. आणि मग लिहिताना आपला गोंधळ उडतो की मला ह्याच्यापेक्षा हे पाहिजे. खरं आहे की नाही, होतच असं. त्यामुळे आजपासून तुम्हाला असं लिहायचं आहे, थँक्यू युनिवर्स, माझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण झालेली आहे आणि मी खूप खुश आहे. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला घर हवं असेल तर तुम्ही काय करायचं आहे, हे सगळं लिहून झाल्यावर एक 5 मिनिटं शांत बसायचं आहे. मेडिटेशन जसं करतो तशा पद्धतीनं शांत बसायचं आहे.
जे तुमच्या इच्छेमध्ये घर आहे ते डोळ्यासमोर आणायचं आहे. तिथे तुम्ही वावरत आहात किंवा आनंदाने फिरत आहात, तिथे तुम्ही टेरेसमध्ये गार्डन तयार केलेलं आहे, मोकळा बंगला असेल तर तिथं पण तुम्ही सगळं सुशोभित केलेलं आहे. तिथे असल्यावर तुम्हाला काय फील होतं हे तुम्हाला सत्यामध्ये म्हणजे बसून तुम्हाला इमॅजिन करायचं आहे. मग ते घर असू शकतं, नोकरी असू शकते, तुमचं लग्न होऊन तुम्हाला चांगला जोडीदार मिळालेला असू शकतो, तुमचं बाळ असू शकतं, तुमचं लग्न असू शकतं. त्या प्रत्येक गोष्टीची इमॅजिन करायची आहे की जे मी मागत आहे युनिवर्सला ते मिळाल्यावर काय होत आहे. कारण कन्फ्यूज नाही करायचं आपल्याला, हे पाहिजे ते पाहिजे हे नाहीये असं नाही म्हणायचं. कारण युनिवर्सला आपली ही भाषा जास्त कळते. थँक्यू युनिवर्स, माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केल्याबद्दल. इतक्या एका वाक्यात तुमच्या सगळ्याच इच्छा येतात. आता ह्या वहीमध्ये तुम्हाला जितके दिवस जमेल, 100 पेजी वही असेल तर 100 दिवस, 200 पेजी वही असेल तर 200 दिवस. फक्त फ्रंट पेजला लिहायचं, त्याची बॅक साईडची इकडचं असतं त्याच्यावर नाही लिहायचं, पुन्हा इकडं लिहायचं. अशा पद्धतीने एक वही, एक डायरी जे काही असेल ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. अगदी तुमचा 2 दिवस गॅप पडला, विसरलात, काहीच हरकत नाहीये, पण ती वही संपेपर्यंत, आणि लिखाण पण तुम्हाला अगदी थोडक्यात सांगितलेलं आहे. असं नाही की खूप वेळ लागणार आहे. रोज एकदा लिहा एका पानावर. तुम्हाला इच्छा असेल 3 वेळा लिहा, तुम्हाला वाटलं 5 वेळा लिहायचंय की नाही मला वहीभर लिहायचंय, काही हरकत नाहीये. आपण रील्स बघण्यात वेळ घालवतो, आपण कुणाशी तरी गप्पा मारण्यात वेळ घालवतो. तो वेळ जर आपल्या इच्छा अशा सुंदर पद्धतीनं होकारार्थी लिहिण्यात घालवलात तर नक्कीच तुम्हाला आणि मला सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. त्यामुळे आज अशा पद्धतीने ती वही पूर्ण करायची आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न असतो की मग त्या वहीचं काय करायचं. काही नाही, ती वही ठेवून द्यायची. तुम्हाला जेव्हा डिमोटिवेट वाटेल, थोडंसं तुम्हाला उदास वाटेल, तेव्हा ती वही घ्यायची, त्या वहीला बघायचं, पुन्हा ठेवायची, पुन्हा नवीन वही करायची. हा क्रम जर तुम्ही नेहमी केलात तर तुमचे मॅनिफेस्टेशन जे कार्य आहे ते खूप स्ट्रॉंग होण्यास मदत होईल. आणि त्यानंतर हे लिहून झाल्यानंतर होपोनोपोनोची प्रार्थना करायची. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू सो मच, आय लव्ह यू. हे तुम्हाला एक 10-12 वेळा म्हणायचं आहे. 10-11 वेळा तरी किमान म्हणायचं आहे. 108 वेळा म्हणालात तर जास्त सुपर डुपर रिझल्ट तुम्हाला येतील. ही आजची टेक्निक सांगितलेली अशी टेक्निक आहे की जी तुम्हाला 1000 पटीने 24 तासात सुद्धा रिझल्ट मिळतील. जर तुमची इच्छा थोडीशी असेल तर 24 तासात सुद्धा तुम्हाला रिझल्ट मिळतील. आणि जर काही मोठ्या म्हणजे अवघड इच्छा असतील तर काही दिवस तुम्हाला वेट करावा लागेल. तर आजच्या दिवशीपासून, आज नाही व्हिडिओ बघितला, 2 दिवसानं बघितला, 4 दिवसानं बघितला, जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात त्या दिवशीपासून ही डायरी लिहायला सुरुवात करा. बघा तुम्हाला रिझल्ट उत्तमच मिळणार. आता ही जी डायरी आहे ती आपण जशी आपले पैसे जपून ठेवतो ना तशी जपून ठेवायची आहे. कुठेही पडली आहे, त्याच्यावर धूळ बसते असं नाही. छान एखाद्या ड्रॉवरमध्ये, एखाद्या टेबलावर व्यवस्थित ठिकाणीच तुम्हाला ही डायरी ठेवायची आहे. जाता जाता पुन्हा एकदा सांगते, आजचा दिवस सुंदर आहे. तुम्हाला ज्या कोणत्या वस्तू पाहिजेत त्याचं बुकिंग आजच्या दिवशी नक्की करा. श्री स्वामी समर्थ.